सुनेत्रा पवार मुंबईच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। चैत्यभूमीवर अभिवादन करून सुनेत्रा पवार या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचतायत। पार्थ पवार त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। पक्ष कार्यालयामध्ये सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर तिथून मंत्रालयात जाऊन सुनेत्रा पवार आज आपल्या उपमुख्यमंत्री पदासह विविध खात्यांचा पदभार स्वीकारणार आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील उपस्थित आहेत। सगळ्या आमदारांना पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलेलं आहे। एक छोटेखानी शक्ती प्रदर्शन इकडे केलं जाणार आहे आणि त्यानंतर मंत्रालयात जाऊन सुनेत्रा पवार आपला उपमुख्यमंत्री पदासह विविध खात्यांचा पदभार स्वीकारणार आहेत। आजपासून त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभागी होत आहेत, आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यासोबतच रात्री दिल्लीच्या दौऱ्यावर असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची देखील त्या भेट घेणार असल्याची माहिती आहे। पक्ष कार्यालयात त्या पोहोचलेल्या आहेत आणि यानंतर तिथून त्या मंत्रालयात जातील। आज मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर होणारी ही मंत्रिमंडळ बैठक आहे आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहभागी होणार आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। अभिषेक, पक्ष कार्यालयात आता नेमकं काय होणार आहे? सगळे मंत्री म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पोहोचलेले आहेत। सोबतच सुनेत्रा पवार देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पोहोचलेले आहेत। सोबत पाहायचं तर पार्थ पवार असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, ही सगळी नेते मंडळी आपल्याला सोबत पाहायला मिळत आहेत। एकूणच इथून पदभार मंत्रालयामध्ये जात सुनेत्रा पवार ह्या स्वीकारतील आणि त्यानंतर कॅबिनेटला देखील त्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल। एकूणच अजितदादा गेल्यानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि सुनेत्रा पवार देखील याला आपल्याला हजर राहताना पाहायला मिळतील। प्रामुख्यानं यामध्ये पाहायचं तर आज दिल्लीला देखील सुनेत्रा पवार या जाणार आहेत आणि त्या अनुषंगानं काय चर्चा होत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आपण भुजबळ देखील बघू शकतो आहे। छगन भुजबळ असतील, समीर भुजबळ असतील, हे देखील पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडनं देखील ह्या विलिनीकरणाच्या संदर्भात ज्या चर्चा होत आहेत, कुठंतरी त्या संदर्भात देखील या सगळ्या बैठका होत आहेत, कारण त्या अनुषंगानं राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत सुनेत्रा पवार ह्या चर्चा करत काय पुढचा मार्ग घेत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, आज सुनेत्रा पवार त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारणार आहेत, राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार आहेत आणि दिल्ली दौऱ्यावरही जाणार आहेत। दिल्ली दौऱ्यासंदर्भात काय माहिती आहे? आज जर का पाहायचं तर सदिच्छा भेटी संदर्भात त्या जाणार असल्याचं कळत आहे। मात्र प्रामुख्यानं विलिनीकरणाच्या संदर्भात ह्या राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहेत आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे। त्या अनुषंगानं या संदर्भात काही चर्चा होत आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार ह्या विलिनीकरणाच्या चर्चेसंदर्भात देखील आपल्याला जाताना दिसत आहेत। एकूणच NDAमध्ये जर का यायचं असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं, तर या संदर्भात देखील चर्चा ह्या आपल्याला शीर्षस्थ भाजपच्या नेत्यांसोबत होताना दिसणार आहेत आणि त्या अनुषंगाने या भेटींचा सिलसिला आपल्याला होताना दिसतो आहे। मुख्यमंत्री यांनी भेट घेतली काल, आज सुनेत्रा पवार ह्या देखील आपल्याला दिल्लीला जाताना दिसणार आहेत। सदिच्छा भेटीसोबतच विलिनीकरणाच्या चर्चांवर देखील बातचीत जी आहे ती आपल्याला होताना दिसेल। एकूणच प्राथमिक ही चर्चा आहे आणि कशा पद्धतीनं या सगळ्या चर्चा पुढे जात आहेत, कारण विलिनीकरणासंदर्भात पाहायचं तर काही नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये देखील विरोध आहे आणि त्या अनुषंगानं ह्या सगळ्या संपूर्ण राष्ट्रवादीच्याच अनुषंगानं आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय होत आहेत आणि त्यानंतर लगेचच होणारा दिल्ली दौरा। अपडेट जाणून घेत राहू। अभिषेक, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।